60,000 पोर होते आणि यांनी आश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आणि श्यामकर्ण घोडा सोडून दिला. आता त्या काळात अशी पद्धत होती, तो घोडा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ते राज्य सगळं त्या राजाचं व्हायचं, ज्याने घोडा सोडला त्याच. त्या श्यामकर्ण घोड्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि तो घोडा स्वर्गाच्या दिशेने चालला. इंद्राला प्रश्न पडला, आपलं स्वर्ग जाता का काय म्हणून इंद्राने तो घोडा चोरला आणि घोडा चोरून कपिल मुनीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. इकडं सगर राजाने सांगितलं 60,000 मुलाला, मुला हो, आपला घोडा चोरीला गेला तेवढा सापडा म्हणे जाऊ. 60,000 मुलं असणारे त्या ठिकाणी त्या घोडा सापडण्यासाठी निघाले. घोडा त्यांना कुठंच सापडला नाही. ज्या टायमाला ते पाताळामध्ये गेले तर कपिल भगवंताच्या आश्रमामध्ये तो घोडा त्यांना दिसला. कपिल मुनी तपश्चर्येला बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरच आश्रमाला जो झाडाला बांधलेला घोडा त्यांना दिसला. अरे म्हणले, कसला म्हणले कपिल मुनी, कसला कशाचा साधू, कशाचा संत, हा चोर आहे म्हणे, चोर आहे. आणि म्हणून कपिलाला मारायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या तपश्चर्येची ताकद 60,000 भस्म झाले म्हणे, अधोगतीला गेले. आता असणाऱ्या त्या 60,000 पूर्वजाचा उद्धार करण्यासाठी गंगा अवतरण करायचं आहे. गंगा त्यावेळेला मृत्यू लोकामध्ये नाही आहे, गंगा स्वर्ग लोकामध्ये होती. मग सांगतात गंगा अवतरण करायचं. मग गंगा अवतरण करण्यासाठी गंगा काय अशी सहजासहजी येईल का, तर नाही येणार. मग गंगेचं अवतरण करण्यासाठी